नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील, बीकेपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, दुःखद अशी बातमी आहे की आज सकाळी बारामती विमानतळावरती अजित पवारांच्या विमानाचा अपघात झाला. मुंबईवरून जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान अजित पवार हे छोट्या विमानाने बारामतीला येत असताना बारामती विमानतळावरती त्यांच्या विमानाचा अपघात झाला आणि त्या विमानाच्या अपघातामध्ये 6 जणांचा मृत्यू झालेला एकंदरीत कळतोय. तर याच विषयाची आज माहिती घेऊन आलोय. तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेत सुरुवात करूया. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अग्रक्रम्य नाव घेतले जाणारं अजित पवार हे 7व्यांदा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री झालेले आहेत. तर अजित पवार म्हणजे एक सडेतोड व्यक्तिमत्व, अजित पवार म्हणजे एक निर्भीड व्यक्तिमत्व असं काहीसं बोललं जातं. महानगरपालिकेच्या निवडणुका असू द्या, जिल्हा परिषदेच्या असू द्या किंवा विधानसभेच्या असू द्या, कुठल्याही निवडणुकांमध्ये अजित पवार हे नेहमी सडेतोड असं भाष्य करणारं एक व्यक्तिमत्व असं म्हटलं जातं. अजित पवार हे लोकसभेला खासदार म्हणून पहिल्यांदा निवडून आले होते. बारामती लोकसभेमध्ये ते खासदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर ते सातत्यानं बारामतीचे आमदार म्हणून महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये अनेक वर्ष ते उपमुख्यमंत्री म्हणून राहिलेले आहेत. त्यांना मुख्यमंत्री पद अजूनपर्यंत मिळालेलं नव्हतं. त्यांची महत्वाकांक्षा जी होती मुख्यमंत्री होण्याची, ती मात्र काहीशी अपूर्ण राहिल्याची आपल्याला दिसून येत आहे. ते 7 वेळा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री झाले. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस ह्या ज्या शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस होती, 1995 ला जी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली होती, त्यावेळेस सगळ्यात आधी पहिल्यांदा शरद पवारांसोबत अजित पवार होते आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून त्यांनी अनेक वर्ष राज्यामध्ये काम केलं. उपमुख्यमंत्री पद, तसंच जलसंपदा मंत्रीपद, ऊर्जा मंत्रीपद अशी अनेक मंत्रीपद त्यांनी भूषवलेली होती. तर मागच जिल्हा परिषद पंचायत समितीच्या ज्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत, तसंच या अगोदर महानगरपालिका, नगरपंचायत ह्याच्या निवडणुका झालेल्या होत्या. महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांनी अक्षरशः महाराष्ट्र पिंजून काढला होता. जिथं जिथं आपले उमेदवार उभे आहेत त्या सगळ्या ठिकाणी त्यांनी प्रचाराचा धडाका लावलेला होता. तसंच आता कुठंतरी मध्यंतरीच्या काळामध्ये वातावरण शांत झालं होतं आणि आता पुन्हा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर झालेल्या होत्या. या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये सुद्धा त्यांनी पुणे जिल्हा परिषद असेल, सातारा जिल्हा, जिथं जिथं राष्ट्रवादी काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आहेत, म्हणजे शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस, ह्या 2 राष्ट्रवादी काँग्रेस झाल्या होत्या आणि ह्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र करून जिल्हा परिषदेच्या निवडणुका लढवण्यासाठी त्यांनी सांगितलं होतं. तसंच महानगरपालिकेच्या सुद्धा निवडणुका एकत्र लढवल्या होत्या. ज्यावेळेस अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस फोडून स्वतःची राष्ट्रवादी तयार केली, त्यांच्या सोबत छगन भुजबळ असतील, प्रफुल्ल पटेल असतील, असे असंख्य लोक त्यांच्या सोबत त्या काळामध्ये गेले होते आणि त्यांनी अजित पवार यांना नेता केलं, महाराष्ट्र राज्याचं उपमुख्यमंत्री केलं, निवडणुका लढवल्या. 41 आमदार त्यांचे सुद्धा निवडून आले, 1 खासदार निवडून आलेला होता. परंतु आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या ज्या निवडणुका लागलेल्या होत्या, या निवडणुकांमध्ये प्रचारासाठी म्हणून ते काल उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता आणि काल उमेदवारी अर्ज मागे घ्यायचा शेवटचा दिवस संपल्यानंतर आजपासून प्रचाराला सुरुवात झाली होती. तर आजपासून प्रचाराचा धडाका बारामतीसह पुणे जिल्ह्यामध्ये अजित पवारांचा होता आणि या निवडणुकीसाठी ते प्रचाराच्या दरम्यानसाठी सकाळी मुंबईवरून पुण्याला एका छोट्या विमानाने येत होते. म्हणजे ते निवडणूक कार्यकाळामध्ये हेलिकॉप्टर वापरण्यापेक्षा छोटं विमान वापरलं जात असायचं, म्हणजे ते कुठं पण लँडिंग करता येत होतं विमानतळावरती आणि तिथून प्रचाराला जाता येत होतं. आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये विमानतळ झालेलं आहे, तिथं विमानतळ आणि तिथून मात्र लँडिंग झाल्यानंतर ते ह्याला जाता येत होतं, म्हणजे प्रचाराला जाता येत होतं.
आता अजित पवार पुण्याच्या विमानतळावरती न उतरता बारामतीच्या विमानतळावरती उतरले आणि बारामतीच्या विमानतळावरती उतरत असताना त्यांच्या विमानाला अपघात झाला. सकाळी ते मुंबईचं कामकाज आटपून छोट्या विमानानं बारामतीला निघाले. बारामतीला निघालेले असताना ते विमान बारामतीमध्ये पोहोचलं आणि बारामतीमध्ये उतरताना विमानाला अपघात झाला. म्हणजे विमान दुर्घटना झालं, म्हणजे त्याला बिघाड झाला त्या विमानामध्ये आणि बिघाड झाल्यामुळे ते वर्ण विमान जोरानं आपटलं. आपण पाहिलं की अनेक नेते हे विमान अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेले, जसं की हैदराबाद तिथले सुद्धा YSR रेड्डी जगनमोहन रेड्डीचे वडील हे सुद्धा महाराष्ट्र त्या राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांचा सुद्धा हेलिकॉप्टरचा अपघात झाला होता. असंच अनेक नेत्यांचे सुद्धा हेलिकॉप्टरचे अपघात झाले, तसेच विमानाचे अपघात झाले. आता हे विमान लँडिंग दरम्यान म्हणजे विमान बारामती एअरपोर्ट वरती लँडिंग होत होतं, त्याच वेळी त्याला अपघात झाला आणि त्यात काही जण जखमी झाले असलेल्याची माहिती समोर आली होती. परंतु त्यानंतर काही वेळातच जे विमान कंपन्या ज्या असतात त्या विमान कंपन्यांकडून हे जाहीर करण्यात आलं की या विमानामध्ये 6 व्यक्ती होत्या, म्हणजे अजित पवार आणि अजित पवारांचे खाजगी PA होते, तसंच काही महत्वाची लोक होती, अशी मिळून ते 6 जण होते. या 6 जणांचा मृत्यू झाला असल्याचं विमान कंपनीनं सांगितलं. त्याचबरोबर हे जे विमान लँडिंग होत होतं त्यावेळेस तिथं जे CCTV असतं म्हणजे विमानतळावरती, हे CCTV सुद्धा तिथं धक्कादायक असं CCTV समोर आलेला आहे की म्हणजे कशा पद्धतीने त्या विमानाचा अपघात झाला, काय झालं. म्हणजे ते उतरत असताना विमान एकंदरीत म्हणजे विमान उतरतं कसं तर ते उतरताच्या वेळेसच त्याला अपघात झाला आणि अपघात झाल्यानंतर ते जोराने विमान आपटलं गेलं. विमान आपटल्यानंतर त्या विमानाचा स्फोट झाला, असा म्हणजे पेट धरला त्या विमानानं आणि अक्षरशः ते विमान जळून खाक झालं पेट धरल्यामुळं. म्हणजे विमानानं पेट धरला आणि पेट धरल्यामुळं ते विमान अक्षरशः जळून खाक झालं. आता हे जळून खाक झाल्यानंतर या विमानामध्ये जी लोक होती ती अक्षरशः ती सुद्धा जळाली आणि त्याच्यामध्ये अजित पवार यांच्या सहित 6 जणांचा या विमान अपघातामध्ये मृत्यू झाल्याची माहिती आता समोर आलेली आहे. म्हणजे अजित पवार यांचा याच्यामध्ये मृत्यू झाला आणि त्याच सोबत त्यांच्या सोबत जी असणारी जी इतर लोक होती त्यांचा सुद्धा मृत्यू झालेला आहे. हा अपघात सकाळी हे 6 वाजता लँडिंग होत असताना विमान हे त्याचा अपघात झाला आणि त्यानंतर या ठिकाणी सगळी पोलीस यंत्रणा पोहोचली. तसंच त्यानंतर इथं जे सगळं प्रशासन आहे ते कामाला लागलं. त्याचबरोबर अजित पवारांच्या विमानाचा अपघात झाल्याचं कळताच बारामतीकरांना हा जोराचा झटका बसला. बारामतीकर सगळे त्या विमानतळाकडे धावले, विमानाच्या ह्याच्याकडे म्हणजे जे विमानतळ आहे बारामतीला त्या विमानतळाकडे सगळे धावले आणि तेव्हा त्या सगळ्यांना कळलं की बाबा हा मोठा अपघात झाला आणि अपघातामध्ये अजित पवार यांचं दुःखद निधन झालेलं आहे. म्हणजे बारामती तालुक्यावरती शोककळा पसरलेली. तसंच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री हे यांचा जागीच मृत्यू झाला असल्याची सध्याची एक तर बातमी आणि ही दुःखद घटना आहे. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत सह, मी भीमराव कडाळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.